नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आजची चांगली गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपल्या स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडाची। रायगडावर केल्या जाणाऱ्या संवर्धनाच्या अमूल्य कार्याची एक चांगली गोष्ट आहे। किल्ले रायगड, दुर्गराज रायगड, स्वराज्याची राजधानी याच गडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या 3 ऐतिहासिक तलावांच्या संवर्धनाचं काम हाती घेण्यात आलंय आणि सोबतच नुकसानग्रस्त भागाची पुनर्रचना रायगड विकास प्राधिकरणामार्फत केली जाते। हे 3 तलाव त्या काळी रायगडाच्या पाणी साठ्याचे महत्त्वाचे स्रोत होते। बाजारपेठेतून जगदीश्वर मंदिराकडे जाताना उजव्या बाजूलाच या तलावांची निर्मिती केली गेली। पाण्याच्या स्रोताला अडथळे निर्माण होऊ नयेत यासाठी उतारांवर दगडी बांध घालून तलावाची निर्मिती केली गेली। मात्र काळानुरूप याची पडझड झाली, गाळ साचल्यानं पाणवठे बुजले। आता रायगड विकास प्राधिकरणानं संवर्धनाचं काम हाती घेतलंय। बांधकामातली झुडपं, गवत काढून टाकलेली आहेत। ढासळलेल्या दगडांचा, बांधकामातील मूळ जागांचा अभ्यास करून त्यांची ऐतिहासिक पद्धतीनं शास्त्रोक्त पुनर्रचना करण्यात आली आहे। आणि विशेष म्हणजे प्रत्येकी 200 ते 300 किलो वजनाचे मूळ दगड वापरूनच पारंपरिक पद्धतीनं बांधकाम करण्यात आलंय। बांधकामाच्या मजबूतीसाठी 2 दगडांमध्ये लोखंडी कॉलम बसवलेत। तलावातली गळती शोधून शास्त्रोक्त पद्धतीनं चुन्याच्या मिश्रणानं दुरुस्ती करण्यात आली आहे। मूळ शिवकालीन वास्तुरचनेमध्ये कोणतेही बदल न करता संवर्धन करण्यात आलंय। त्यामुळे फुटका तलावांचं ऐतिहासिक महत्त्व तसंच जलसंधारणाची क्षमता वृद्धिंगत होणार आहे। ही माहिती रायगड संवर्धन समितीची जबाबदारी सांभाळणारे माजी खासदार संभाजी छत्रपती यांनी दिली आहे। छत्रपती शिवाजी महाराज अष्टावधानी राजा, असा राजा न झाला न होणार। आपल्या राजांचे विचार, त्यांचं शौर्य, त्यांचं कार्य मनामध्ये सदैव तेवत ठेवायचं असेल तर फक्त जय जयकार न करता त्यांनी उभारलेल्या गड किल्ल्यांचं, स्वराज्य संरक्षणासाठी उभारलेल्या गड किल्ल्यांचं संवर्धन करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे आणि हाच आपल्या राजांना मानाचा मुजरा ठरेल। तुम्हाला आजची ही चांगली गोष्ट कशी वाटली कमेंट आणि रिप्लायमध्ये नक्की सांगा। आणि नेहमी एक प्रयत्न असतो सभोवताली चांगलंही घडतंय, चांगलंही जे आहे ते तुमच्या समोर मांडण्याचा। तुमची चांगली साथ अशीच सोबत असू द्या।